कदाचित तुम्ही नॅन्सीला माफ केलं असेल, पण मी कधीच नाही करणार. काय सिद्ध करायचंय तुला? तेच जे तुम्ही दाखवू इच्छित आहात. उमंग सोबत माझं लग्न माझं सौभाग्यच आहे. बघ ना, तुझ्या नशिबामुळे माझंही नशीब बदलतंय. स्वतःला समजतेस काय तू? तुझं डोकं टाळ्यावर आणूनच राहीन मी. जे काही तुम्ही करत आहात ते मी थांबवू नाही शकत, पण जे काही करून तुम्ही जे करवून घ्यायचा विचार करत आहात ना, त्याचा परिणाम मी थांबवणार आहे. तू नॅन्सीकडे निघालायस ना? काय? मी विचारते, तू नॅन्सीकडे निघालायस का? कदाचित तिला तुला शुभेच्छा द्यायच्या असतील. जा मग, जा ना. काय ग, तुझं डोकं वगैरे फिरलंय काय? हो, अगदी तुझ्यासारखं. सगळ्या चुकीच्या गोष्टी आता मला बरोबर दिसतायत. तुला माझं बोलणं मूर्खपणाचं वाटत असेल, पण मला मात्र हे अगदी योग्य वाटतंय. अच्छा, मग सांग तू मला अजून काय काय योग्य वाटतं? ते तुला आता हळूहळू कळेलच. मी एका इम्पॉर्टंट कामानिमित्त बाहेर जातोय. माझा मूड खराब करायची काय गरज नाहीये. आणि तू आमचं आयुष्य खराब करून टाकलंयस त्याचं काय? तुझं आयुष्य? हो, माझं आणि बहिणीचं. एकदा नाही, वारंवार सांगून झालंय की त्या बाईची वकिली करण्याची काही गरज नाहीये. आणि जर तुला वकील करायचीच असेल तर निघून जा घरातून. आणि जाता जाता त्या बाईला पण सोबत घेऊन जा. आणि मग सोडवून टाक तिथे सगळे प्रॉब्लेम. माझ्या या घरात पडून राहून माझं आयुष्य नरक बनवण्याची काही गरज नाहीये. तू तर तुझं आयुष्य पहिल्यापासूनच नरक बनवून घेतलंयस दादा. थोड्या दिवसात ना तुला रिअलाइज सुद्धा होईल. मनवा, पुढच्या वेळी हा हात नाही रोखणार. माहितीये, यावेळी सुद्धा थांबायची काही गरज नव्हती.
गो टू हेल. आय डोंट केअर. हे घ्या. खूप चहा करत होता ना. हो. हा. पण तुझा चहा कुठे आहे? मला नकोय. माझं व्रत आहे आज. व्रत आहे? अगं पण कसलं? तुम्ही जाणून घ्यायची काही गरज नाहीये. अगं का जाणून घेण्याची गरज नाहीये? नवरा आहे मी तुझा. मला प्रत्येक गोष्ट माहिती असायला हवी. आणि तसंही तुझा हा जो बीपी आहे ना तो खूपच वर खाली होत राहतो. आणि का तू मला आपल्या याच्यामध्ये भागीदार बनवतेयस? ते आजकाल माझं मन ना खूप घाबरतं. त्यामुळे मी असं ठरवलं की गुरुवारचं व्रत करायचं. म्हणजे गुरु, तो योग गुरु, त्याच्या चक्करमध्ये तू आपलं ज्ञान नको विसरूस, समजलीस? जा बरं. हे असं उलट सुलट काही बाई बोलत जाऊ नका. तुम्हाला काय हवंय ते बोला. अरे मी कामासाठी आतमध्ये जाते. खूप काम आहेत मला. मी इथे असं बसल्या बसल्या ना तुमच्याशी गप्पा नाही मारू शकत. अगं ऐक तरी, जरा थोडा वेळ माझ्यासोबत बस तरी. आता कामं आहेत ना. अगं अगं ऐक तरी. कमाल आहे. आजकाल बसत सुद्धा नाही. ही सुद्धा त्या बाबाच्या चक्करमध्ये आली आहे. आता त्या बाबाचं काही ना काहीतरी करावंच लागेल. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे नॅन्सी. हे तुझ्यासाठी. पण माझा वाढदिवस तर उद्या आहे. हो, मी तुला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा द्यायला आलीये. कारण आजचा दिवस तुझ्यासाठी उद्यापेक्षाही महत्वाचा आहे. तू मुक्त आहेस ना आता. खुश नाही आहेस ना तू अनुदामिनी? मला माहितीये. म्हणूनच तर माझ्यासोबत कितीही चांगलं होऊ दे, चांगलं होत नाही. उद्या कदाचित मी माझा बर्थडे साजरा देखील करेन. पण माझी हीच इच्छा असेल की मला मरण लवकर येऊ. कारण मी जिवंत असताना तू मला माफ नाही करणार. पण एवढं नक्की अपेक्षित आहे की माझ्या मरणानंतर तू हे नक्की विचार कर की मी जिवंत असताना कमीत कमीत मला तुझी माफी मिळायला हवी होती. तू दिलेला हा बुके, हा केक, मला सर्व स्वीकार आहे. तू भले कोणत्याही भावनेने दे, पण माझ्यासाठी हे प्रिय आहे. मला माहितीये की तुझ्यासाठी माझ्या कोणकोणत्या गोष्टी प्रिय आहेत. आणि मी जेवढ्या सहजतेने या सर्व गोष्टी तुला देतेय ना, मी तेवढ्या सहजतेने हे सर्व तुझ्याकडून परतही घेईन.
शिखा, अनुदामिनाला विचार की तिची कोणती प्रिय वस्तू माझ्या जवळ आहे. तिने मला सांगावं. मी लगेच परत करेन. शिखा, तू प्लीज थोड्या वेळासाठी नॅन्सीला एकटी सोडशील का? हो शिखा, तू जा. मला बोलू दे. मला माहितीये तुझा पुढचा प्लॅन काय आहे. तुला काय हवंय? मी जगू इच्छिते अनुदामिनी, पण जोपर्यंत तू मला माफ नाही करणार, मी नाही जगू शकणार. मला नाही माहित की तुझी अशी कोणती प्रिय गोष्ट माझ्याजवळ आहे जी मी तुला परत करत नाहीये. तू जगाला धोका देऊ शकतेस, पण मला नाही. तुझ्या डोळ्यात मला ते सर्व काही दिसतंय जो तू तांडवाचा नवा डाव सुरू करणार आहेस ना, ते सर्व काही. पण तूही माझ्या डोळ्यात बघ आता. यात ना तुला कोणती भीती दिसेल आता आणि नाही कोणतं भय. हे तू काय बोलतेस अनुदामिनी? तुझे डोळे, तुझ्या डोळ्यात तर प्रेम, खरेपणा, विश्वास, दया. मला फक्त याच गोष्टी दिसतायत. पण माझ्या डोळ्यात कदाचित तुला तीच जुनी नॅन्सी दिसते. काहीच हरकत नाही. मी तर तुझ्यात तिरस्कार आणि घृणेच्या लायकीचीही नाहीये. माझ्यासारख्या मुलीच्या नशिबात काहीच असायला नको. मी अशीच तळमळणार, आपल्याच श्वासात तडफडत राहीन. आणि मग एक दिवस अशीच शांत होऊन जाईन. पण अनुदामिनी, तुझी अशी कोणती प्रिय गोष्ट माझ्याजवळ आहे जी मी तुला परत नाही करणार आहे? बोल ना. बोल. अनुदामिनी निघून गेली. अनुदामिनी निघून गेली.
मी तर अनुदामिनीच्या तिरस्काराच्या लायकीची सुद्धा नाही राहिले. मी सर्व काही गमावलं. मी तुला डिनरला बोलवायला आले, पण मला काही स्वयंपाक वगैरे येत नाही, म्हणून हे आवड वगैरे नाही चालणार. आणि जे काही बनवेन माझ्या पसंतीने, आणि तुला ते खावं लागेल स्तुती करून करून. माझ्यासाठी तू फक्त प्रपोज्ड स्थळ नाहीयेस, आता तर मी या नात्याला जगू लागलोय. मनातल्या मनातच तुझ्याशी लग्न करण्यासाठी डिसिजन घेतलंय मी. सो स्वीट ऑफ यू. मला हे जाणून खूप छान वाटलं की आता तू माझी चौकशीही करायला लागलायस. माझं ट्रान्सफर लेटर पुढच्या आठवड्यापर्यंत येईल. अरे वा. होय, हा आठवड्याचा वेळ काहीच तासात संपून जावा.
मला नाही माहित की देवने मला माफ केलं की माझ्या मरणावर त्याला दया आली. मी एवढ्या वेळपासून तुझ्याशी बोलतोय कारण मला माहित आहे की तू कुठला ना कुठला नवीन खेळ सुरू करणार आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळेस अशी वेळ आली तर मी तुला संपवण्यासाठी विचार करणार नाही.